आकडे दिसत नाही. सेंट्रल बॉडीला डिवाइड करावं किती किती हिस्से आहेत, किती पार्ट्स आहेत? सेंट्रल बॉडी म्हणजे हात पाय सोडून 3 पार्ट. एकूण किती? हेड, नेक, चेस्ट, कुठं जरी गेला तरी ट्रायोजन सिंपल आहे की 4 मध्ये डिवाइड करायचं कोणतीही गोष्ट. कोणती गोष्ट 4 मध्ये, कारण आपल्याला 4 फोर्सेस पाहिजे. ओके, हेड, नेक, चेस्ट, ॲब्डॉमेन. ओके, आता ह्यामध्ये 4 पॉइंट्स आहेत की नाही आपल्याकडे. काल पण आपण याच फिंगरवर काम केलं ना. हा, प्रत्येक आता बॉडीलाच आपण हे घेतोय ना, बॉडी इज द हे. बिस्किट्स पाहिजेत का? येऊ खाली जाऊ. म्हणजे होमोहेटर सांगावे त्याप्रमाणेच काढतो. किती वाजता? 8:30 पहिले तास बोलले जाते. 8:30 सांगितलं. सगळ्यांचं शेड्यूल कसं आहे जेवणाचं तुमचं? पोली गार्जनचं करताय फॉलो काय? नाही, 7 दिवसापुरतं होतं. जर आपण शांत आणि स्थिर असेल ना तर आपल्याला समजतं की आता आपल्याला काय गरजेचं आहे. त्यानुसार बॉडी सोल ओपन असेल. सोल मी साध्या भाषेत असं म्हणतो की प्राणी आणि पक्षी कसे जगतात, सोल लेवलला जगतात. त्यांचे काही रूल्स आहेत काय, याच वेळेला जेवायचं त्याच वेळेला जेवायचं, पण त्यांनी माइंड त्यांच्याकडं डेव्हलप नाही आहे. मन अस्वस्थ होत नाही त्यांचं, कारण डेव्हलप नाही आहे. पण जेवढं गरजेचं आहे तेवढंच. ह्युमन माइंड इज जास्त डेव्हलप नाही. म्हणून नियम ही माणसालाच आहेत जास्त. पण आपण जनरली पहाटे खातात.
5 नंतर ते जेवतात, 5 ते 7 नंतर ते आराम करतात. त्यांनी नेचरचा लॉ फॉलो करतात ना. नेचरचा लॉ काय आहे? आपण सोल शिकणार आहे तेव्हा नॅचरल आपल्याला भूक लागलेली समजली पाहिजे, तहान लागलेली समजली पाहिजे, ही नॅचरल कॉल्स आले समजले पाहिजे. आपल्याला नॅचरल कॉल्स का समजत नाहीत? कारण आपलं माइंड काय आहे, सतत आउटसाईडला व्यस्त. म्हणून तर मेडिटेशन काय करतं की आपल्याला सोल ओपन करतं आणि माइंड आपण बाहेरचं काम करत असलो तरी आपल्याला अस्वस्थ नाही करत. आपली अस्वस्थता आहे तो बाहेरच्या कामामध्ये का शांतपणे करायला जे काम करावे त्या अस्वस्थतेमुळे हे सगळं नियम फॉलो करावे. जर नियम नको असतील तर एकच मार्ग आहे, सोल डायमेन्शनला जगायला शिकणे. हे मी का सांगतोय तुम्हाला, मी सगळे नियम फॉलो करून झाले म्हणजे अगदी सगळे, पण 99.99% बऱ्याच वेळेला होत नाही. कारण जे आपण प्रोफेशन करत असतो, काम करत असतो, त्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला आत्ता काय गरज. आता चहाची गरज होती तर चहा घेतला, पण गरज नसेल तर नाही घेतलं पाहिजे, हे समजायला पाहिजे. मग बॉडी सांगत असते आपल्याला, पण बॉडी काय करत, आपण काय करतो, माइंडवर जातो. का झाली सर्दी खोकला? का झाला सर्दी खोकला? का झाला? का होतो माहिती? कारण गरज नसताना आपण मनाला इतकी बाहेर एनर्जी खर्च करतो आणि मग आपल्याला बॉडीला एनर्जी कमी पडते, मग आपण आजारी पडतो. बऱ्याच वेळेला नको ते विचारा सगळ्या गोष्टी, बॉडी म्हणून इम्युन सिस्टम आपली कमी पडते आणि मग आजारी पडतो. नको त्या गोष्टी, ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जास्त विचार करतो. एनर्जी खर्च करताना विचार करायचा, खरंच करायची गरज आहे. एनर्जी जास्त कुणाला लागते? माइंडला लागते. बॉडीला एनर्जी जास्त लागत नाही. बॉडीला घेऊया. कोणता आहे हा कलर? न्यूटो, ब्लॅक कलर. फर्स्ट लाईन तुम्ही येणार केवढे चहा आहे तुमचा? तुमचं छान. न्यूटो इज
न्यूटो इज नेक. हेट्रो इज चेस्ट. सिंपल देतो तुम्हाला. त्याला चेस्ट अँड आर्म्स. चेस्ट अँड आर्म्स म्हणजे दोन हात आणि छातीच्या. देन होमो इज ॲब्डॉमिन and legs. And neutro is head and sense organ. Sense organs. Head and sense organ. कोणते कोणते सेन्स ऑर्गन्स आहेत? नाक, घास, नाक आहे, नाक, कान, कान, डोळे, डोळे, जीभ. जीभ, हे मेन सेन्स ऑर्गन. आणि त्वचा पण आहे. त्वचा पण आहे, पण हेड मधले हेड अँड सेन्स मेन ऑर्गन्स. म्हणजे सिंपल मला तर सांगा, हेड रिजनला काय पण तक्रार असेल तर काय करणार? कोणती मुद्रा? हेड. मिडल फिंगर. मिडल फिंगर नाही, आपण हे घेतलेलं आहे ब्रँच मध्ये. जीभ, मुद्रा. सॉरी, मिडल लाईन म्हणायचं. ही मुद्रा मिडल मधलं. हेड इज मिडल. ॲब्डॉमिन सांगितलं. ॲब्डोमिन खाली. होमो इथं आहे ॲब्डोमिन. कोणती मुद्रा पकडणार? डोकं जास्त दुकान की काय दुकान? डोकं जास्त. बघा आता. दोन्ही हाताची माझ्यासोबत. नेक, चेस्ट अँड आर्म्स, ॲब्डॉमिन अँड लेग्स आणि हे. म्हणजे पोटाच्या खालचा भाग होमो. छाती आणि हात हेट्रो. आणि ॲब्डॉमिन हेड आणि हेड पूर्ण न्यूट्रो. आणि नेक काय आहे? न्यूट्रो. म्हणजे नेक म्हणजे पूर्ण आलं मान. गळा आणि मान. आता मला सांगा, डॉक्टरांच्या कशासाठी जाताय तुम्ही? काय म्हणून जातो आपण डॉक्टरांच्याकडे? उपचार घ्या बरं. काय लक्षणं काय घेऊन जात? डोकं दुखते, ताप आला, ना, खोकला म्हणजे होते, दुखण्या सर्दी. हे आता हे कुठं वापरणार तुम्ही? जिथं दुखण्याचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे हे वापरा. बरोबर. काय जात आहे? डोकं दुखायला म्हणून जात आहे ना. काय असं जात आहे की मला मायग्रेनचा त्रास आहे? डोके दुखते, मायग्रेन डोकं समजत नाही समज. निदान कोण करते? डॉक्टर. डॉक्टर करते. आपण काय घेऊन जातोय? लक्षण, गुगल. सिमटम्स घेऊन जातो. आणि गुगल पण. गुगल करून जाते. तो एक नंतरचाच भाग आहे. पण मेन मला हे काय सांगायचं आहे, सिमटम्स कमी होणं गरजेचं आहे. सिमटम्स आले की आपोआप तो आजार पण बरा होणार. आपल्याला काय समजते ते आपण केलं पाहिजे. समजा डोकं दुखायला लागलं तर काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा मुद्रा पकडायची. कमी होणारच आहे ते, आपोआपच कमी होणार आहे.
लक्षात इवन आपल्याला निदान पण योग्य ते निदान पण लागणार आहे. समजा जर काय कंडिशन असेल तर आपल्याला लवकर निदान पण लागणार आहे कशामुळे. देन मानेसाठी कोणती आहे मुद्रा, मान दुखायला लागली तर हे जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम समजून घेतला तर 80% मेडिसिन खावी लागणार नाही. आपण याच्यासाठीच मेडिसिन खातो ना. डोकं दुखणं, मान दुखणं, छाती दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं, त्या मुद्रा सिंपल करायच्या. बॉडीला म्हणतो आपण याला. पायांच्यासाठी कोणती घेणार, फक्त पाय दुखत असतील हो हो हो, नुसतं हात दुखत असतील तर पेट्रो, छातीमध्ये दुखत असेल, पाठीमागे दुखत असेल तर पेट्रोल. असं जातोय की आपण छातीत दुखालय म्हटल्यानंतर लगेच आपण म्हणतोय की हार्ट अटॅक आलाय मला. आपण काय म्हणतो, लक्षण काय सांगतो, छातीत दुखायला. छातीमध्ये लक्षण आहेत म्हटल्यानंतर हे पकडायचं. म्हणजे कशाचंही दुखणं असू दे, कशाचंही वेदना असू दे, त्यांनी काय होणार, दुखणं थांबेल. आणि समजा खरंच काय कंडिशन तशी असेल तर आपल्याला तसं हे पण मिळेल, रिस्पॉन्स पण मिळेल युनिव्हर्सकडे. आणि नसेल तर आपला भ्रम पण निघून जाईल. आपल्याला वाटायला लागले छातीत दुखाले म्हणजे मला हार्ट अटॅक आहे काय, तर तो भ्रम सुद्धा निघून जाईल. समजा चुकून असेलच कुणाला तर उपचार लवकर मिळेल. होते ना बऱ्याच वेळेला. माइंड कन्फ्युज असेल तर आपल्याला कुठं जायचं कळतच नाही बऱ्याच वेळेला. त्यामुळे हे फार महत्त्वाचं. समजलं. बॉडीला आपण दोन पद्धतीने बघितलं. ज्याला म्हणतात स्ट्रक्चरल बॉडी, शरीर बॉडीचं, आणि दुसरं लेअर. इथं आपण काय घेतलं तर दोन्ही पण म्हणू शकता तुम्ही, नेक आणि ऑर्गन्स. नेक खालची डायग्राम जर बघितलं काय काय ऑर्गन्स, वेन्स, आर्टरीज, नर्व्स. आणि आता काय घेतलं आपण, मान, नेक. त्यानंतर इथं काय घेतलं, स्किन, आणि इथं चेस्ट अँड आर्म्स. तोच पॉइंट आहे, फक्त त्याला बदलला. त्यानंतर इथं काय घेतलं आपण, मसल पेन, मसल्स, आणि आता काय हेड आणि सेन्स. आणि इथं काय घेतलेलं आहे, बोनच्या ठिकाणी बोन्स आणि abdomen, ॲब्डॉमिन आणि लेग्स. यात अजून खोलवर आहे पण ते कन्फ्यूज नको व्हायला. त्यामुळे स्टेप बाय स्टेप. काय आहे कुणाचं आहे, घ्या कुठून, त्यांना सेपरेट सांगा. आणि कुणाला पाहिजे असेल ना घ्या. चहा पाहिजे असेल तर घ्या. चहा नाही. सरांना किरत येते चहा द्या पाहिजे आता आपण घेऊया थोडंसं माइंड. कन्फ्यूज होतील. काही आले नाही काय? नाही ते त्यांना माहित नाही. वाटलं की 9 वाजता जायचं. त्यांना सांगा ना तुम्ही जाऊन. नाही मी फोन केला येतील. तो पण आपण चालू पाहिजे नंतर मी सांगेन. नाही, आम्हाला हे 8:30चं टायमिंग समजलं होतं काल. 7:30 नव्हतं. नाही मला नाही 8:30 8:30ला नाश्ता झाल्यावर सुरुवात होणार असं असं माझ्याकडे असं हा, होतं. आपण असं चालू साडेआठ होतं ना. वाजतामध्ये तयारी आपण नाश्ता होती. केला का आपण पुढे येतो. कारण तिकडे 7 वाजता. 5 वाजता तिकडे जायचं ठरलं होतं ना. आणि तिथून येऊन मग 8:30ला नाश्ता केल्यावर सेशन चालू व्हायचं. नाही, आता नाही. पूर्ण झालं. हा नाही 7 वाजता आपल्याला तिकडे जायचं होतं नदीच्या पलीकडे. पण थंडी असल्यामुळं नाही, नदीच्या पलीकडे दुपारी जायचं होतं ना काल. ती दुपारी पण जायचं होतं. अनेक स्पॉट आहे. नाही, ते सकाळचं नाही आम्हाला माहिती. हा
मग ते आम्ही 8:30 प्रमाणे आम्ही तयारी असं झालं. हां. तर आम्ही उशिरा उठलो मग 7ला इथे यायचं माहित असतं तर त्यामुळे आम्ही जास्त झोपायचा प्रयत्न केला. आम्हाला दिलीपने येऊन सांगितलं 7ला यायचं म्हणून. तेव्हा आम्ही उठलो. मला वाटतं 6:30 वाजले होते तेव्हा. नाही, हे सांगायला आले 6:30ला. हे 6ला ते 6ला सकाळी. सव्वा वाजता दिलीप आम्हाला बोलला ते 7ला खाली जायचं आहे. 7 वाजता आवरून आम्ही धावपळ केली. मी तेव्हा चांगली निघाली. 6 वाजता आम्हाला असं माहिती आहे की 8:30ला नाश्ता करून मग सेशन चालू होणार. अच्छा. त्या हिशोबाने आम्ही तयारी करत होतो. नाही, 7 वाजता जे तिकडे जायचं ना हां. ते कॅन्सल केलं. दुपारीच मग ते करून यायचं. ते मग तसं क्लिअर इन्स्ट्रक्शन नव्हतं नाही तर मग नाही, मी सकाळी थंडी बघितली आणि मग जाऊन तिथं टाइम आपला वेस्ट होणार म्हणून मग सेशन चालू केलं. असं झालं. क्लायमेट नुसार ते बघायला पाहिजे ना. सिलेबस पण कव्हर व्हायला पाहिजे सगळं कसं. होणार की. त्याची एखादी रिव्हिजन व्हायला पाहिजे. होय. परीक्षा तर व्हायला पाहिजे ना आता. कोण झोपलं कोण उठलं माहिती नाही. परीक्षा घेऊया काय? शॉर्ट परीक्षा. ट्रॅव्हलिंग ऑफ माइंड, मन. मनाची फिंगर कोणती आहे? माइंड फिंगर फर्स्ट फिंगर. हेट्रो फिंगर. हेट्रो फिंगर. थोडीशी सवय लावली ना आपण, तुम्ही एक 8 दिवसातील नावं लक्षात ठेवू शकता. हा, हे मी का सारखं हेट्रो होमो म्हणतोय माहिती का? की तुमच्या ज्यावेळेला डोक्यात बसेल ना त्यावेळेला ही फोर्सेस तुम्हाला सपोर्ट करणार आहेत लक्षात घ्या. आणि युनिव्हर्सल फोर्सेस आहे. हे सगळीकडे भेटणार आहेत. एकाच वेळेला सगळ्या डायमेन्शनवर काम करणार. म्हणजे या फिंगरमध्ये पण काम करायला लागलंय, श्वासाच्या इनहेलवर पण काम करायला लागलंय, डोळा उघडण्यासाठी पण काम करायला लागलंय. एकच फोर्स सगळ्या ठिकाणी काम करायला लागलंय. त्यामुळं ही फोर्सेस ला आपण जर समजून घेतलं तर ते फोर्सेस आपल्याला सपोर्ट करायला लागतात. म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. कारण ही नावं युनिव्हर्सल फोर्सेस आहेत. म्हणजे आता एखाद्याला नाव ब्रह्मा नाव दिलेलं आहे. ब्रह्मा का दिलेलं असेल एखाद्याला? त्या व्यक्तीने ज्यानं नाव दिलं ब्रह्मा, ज्यानं समजला ब्रह्मा त्यानं नाव दिलं. यस, कम स्माइल मॉर्निंग. आप लोग इतनी जल्दी आज 7 बजे का बाकी हुआ था. मैंने दरवाज़ा आज सुना था लेकिन मुझे लगा शायद आप बाहर जा रहे हैं. इसलिए सर, ते 2 ट्यूबलाईट आहे. लावून घे. सगळ्यांच्या मुद्रा ते व्यवस्थित दिसते. ठीक है. ते दिसणार नाही. दिसते. दिसतंय ना? एक काम करा, ती बंद करा. ती पण पाहिजे का? ती नको. ती बंद करा. ओके. ये जो फोर्सेस है ना, फोर्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढं तुम्ही त्या फोर्सेसशी कनेक्ट व्हाल. दुपारी आपण ताईची शिकणार आहे. ताईची म्हणजे काय? त्या फोर्सेसला कनेक्ट व्हायचं. जोपर्यंत आपण त्याच्याशी कनेक्ट होणार नाही तोपर्यंत आपण यूज करू शकत नाही. हां, तोपर्यंत कनेक्ट होऊ शकत नाही. तो हिंदी. अगर उन फोर्सेस को जब तक हम कनेक्ट नहीं होंगे तब तक यूज. आप अगर किसी व्यक्ति को आपके साथ लेना चाहते हैं तो आपकी उसके साथ कनेक्टिविटी होनी चाहिए ना. अगर कनेक्टिविटी नहीं होगी तो नहीं काम करेगी. So these forces are very important.
मैं जो बता रहा था कि ब्रह्मा अगर नाम दिया है किसी ने, तो ब्रह्मा को रियलाइज करके नाम दिया है। वैसे प्रोफेसर ने उसको रियलाइज करके नाम दिया, और ये यूनिवर्सल लैंग्वेज होगी आगे जाके। हेट्रो मतलब एक ही ध्यान में आएगा, चेंजिंग नेचर। जहां पे भी आपको चेंजिंग दिखाई देगा वहां पे कौन सा फोर्स है? हेट्रो। अगर इस लेवल पे आपने मुद्रा सिलेक्ट कर दी ना, तो कोई भी चीज आप बदल सकते हैं, कोई भी चीज। चेंजिंग सिम्टम्स होते हैं कि नहीं? कभी कभी चेंजिंग सिम्टम्स होते हैं ना, कुछ लोगों को होता है। देखो, आज सिर दर्द हो रहा है तो कल क्या होता है? पैर दर्द होता है। कभी सर्दी आती है तो कभी बुखार आता है। चेंजिंग, चेंज, ऑलवेज चेंज, वांट टू चेंज। कौन सा फोर्स है? हेट्रो। और मुझे बताइए मन का कैरेक्टर क्या है? ऑलवेज चेंज ना, या स्थिर होता है? चेंजिंग है। हमें लगता है कि हम वही थॉट कर रहे हैं, लेकिन वो थॉट के पीछे आगे पीछे कुछ ना कुछ तो चलता रहता है। तो माइंड इज हेट्रो। अगर मैं ये हेट्रो अभी ले रहा हूं तो इसके नीचे कौन सी फिंगर को मैं इनलार्ज करूंगा यहाँ पे? ये डायग्रामेटिक रिप्रेजेंटेशन समझ में आ रहा है ना आपको? फर्स्ट ओके। कौन सी फिंगर? हेट्रो फर्स्ट फिंगर है ना। अभी फर्स्ट फिंगर में अगर मैं यहाँ पे ब्लैक कलर लिख रहा हूँ, मतलब कौन सा फोर्स है यहाँ पे? न्यूटन। कौन सी मुद्रा? इस ये अब मन को हम डिवाइड कर रहे हैं ना, मन को डिटेल जा रहे हैं, है ना। मन में ये आता है यहाँ हमारी वृत्ति। वृत्ति मतलब एटीट्यूड कह सकते हैं, या भाव कहेंगे हम उसको। भाव, हमारे भाव कैसे हैं किसी के बारे में। ओके। भाव मतलब इसी को हम कहते हैं स्पिरिट। स्पिरिट। अगर आप किसी प्लेयर को कहते हैं ना, इसका गेम क्या है? स्पिरिटेड है, इसका गेम स्पोर्ट्स स्पिरिट है, उड़ती है ना। उड़ती को मैं थोड़ा सा दो चीजों से डिवाइड करूंगा, बाद में इसको एक्सप्लेन करने वाला हूँ। पहले लिख के लेते हैं, उसके बाद में आते हैं हेट्रो इज द इमोशंस। हेट्रो इज द इमोशंस। इमोशंस मतलब यहाँ पे आप भाव लिख सकते हैं, और थोड़ा सा समझने के लिए आप स्वभाव लिखिए। स्वभाव, ये क्या है? स्वभाव। किसी का स्वभाव बदला जा सकता है? नहीं। क्या ये मुद्रा लगाने से बदल सकता है? बदल 101% बदल सकता है। इसलिए मैं कॉन्फिडेंटली कह सकता हूँ बदलेगा, क्योंकि इस दुनिया में आया ही है वो स्पिरिट बदलने के लिए। मैं स्पिरिट की बात डिटेल में बताऊंगा। स्पिरिट क्या होता है? 2 टाइप का स्पिरिट होता है, स्वभाव और इसमें क्या है? भावना। हेट्रो इज द भावना, है ना। कितनी भावनाएं हैं हम डिटेल पढ़ेंगे उसको, भावनाओं को। मेरा मेन आपको जो पढ़ाना है वो कौन सी भावना
और कौन सा ऑर्गन आपका डैमेज कर रहा है, वो पढ़ाने वाला है। कौन सी भावना कौन सा देन आता है। होमो इज द आपकी रीजनिंग मतलब रीजनिंग मतलब तर्क। तर्क शक्ति यहाँ पे है आपकी। तर्क विचार भी लिखिए वहां पे। तर्क विचार कहाँ पे है, यहाँ पे लिखता हूं। होमो इज विचार। ओवर थिंकिंग का पॉइंट ये है, किसी चीज के बारे में बहुत सोच रहे हैं, बार बार सोच रहे हैं, बार बार रिपीटेड कह रहे हैं। कभी कभी एक ही स्टोरी बार बार हम रिपीट करते हैं। 6 महीने पहले अगर कोई हिस्ट्री दी है, वही हिस्ट्री हम दोहरा रहे हैं, उसमें कुछ भी बदलाव नहीं है। बदलाव होना चाहिए, नहीं होना चाहिए? अगर नहीं हो रहा है मतलब कहीं ना कहीं पे गड़बड़। हमारी विचारों को, ये जो हैप्पी थॉट्स है ना, हैप्पी थॉट्स का ये पॉइंट है। मतलब आप अगर सर श्री की जो कुछ भी किताबें पढ़ेंगे तो इसको पकड़ के पढ़ेंगे तो सर श्री समझ में आएंगे। मैं सिंपल बता रहा हूँ, ऐसे नहीं आएंगे सर श्री समझ में आपको। उन्होंने, सब लोगों ने अपना अपना काम अच्छा किया है। आई रिस्पेक्ट ऑल ऑफ दैट पीपल, है ना। उन्होंने विचार विनिमय, बट खाली विचार चाहिए या कृति चाहिए? हम खाली विचार कर रहे हैं तो आगे कृति नहीं हो रही तो अगेन वहां पे अटक जाएंगे। समझ में आ रहा है? इसीलिए हम स्पिरिचुअल मास्टर्स को समझते नहीं और फिर सफर करते। विचार, अगर हमारी विचारों को सही दिशा चाहिए तो कौन सी मुद्रा? दिस होमो। हेट्रो का होमो, ऐसे बोलते जाइए। अभी होमो बोलेंगे तो ये आएगा, हेट्रो का होमो। आज थोड़ा सा एडवांस हो जाएंगे। हेट्रो का होमो, वहां पे लिखते जाओ। इसको क्या नाम दिया, आपकी भाषा में लिखो। हेट्रो का क्या कहना है इसको? होमो। विचारों के लिए, है ना। भावनाओं के लिए क्या करना है? हेट्रो भावनाएं, इमोशंस। वृत्ति के लिए, स्वभाव के लिए हेट्रो का न्यूटो। स्वभाव मतलब स्पिरिट मतलब क्या कह सकते हैं भाषा में? चलो एग्जांपल लेते हैं हम। पेट्रोल का स्पिरिट क्या है? पेट्रोल, हर एक व्यक्ति को स्पिरिट होता है, हर एक चीज को स्पिरिट है। ज्वालाग्रही, ज्वलनशील नेचर, उसका स्वभाव कैसा है? ज्वालाग्रही। अग्नि का स्पिरिट क्या है? अग्नि तत्व आप यूज करते हैं ना, अग्नि तत्व का स्पिरिट क्या है? उष्णता एक गुण हो गया। अग्नि मतलब एग्रेसिव या फिर जलाना, ये कर्म हो गया। जलाना भी कर्म हो गया। जलाना और जलना, अग्नि खुद जलती है। समझ में आ रहा है? तो ये स्पिरिट है ना। मतलब आप लोग भी कोई ना कोई तो स्पिरिट लेके इस दुनिया में आए हैं, और उस स्पिरिट को ना समझ के अगर कर रहे हैं कर्म तो सफरिंग होगा। इसीलिए स्पिरिटेड वर्क इज इंपॉर्टेंट। अगर सचिन तेंदुलकर को गाना गाने के लिए कहा गया, चलेगा? गाएगा जरूर, बट लता मंगेशकर के जैसा गाएगा क्या? मतलब आपका रोल क्या, कौन डिसाइड करता है? स्पिरिट। तुझ्यासाठी फार महत्वाची मुद्रा आहे।
तुला स्पिरिट माहित पाहिजे ना, तुला काय करायचं है, करियर। ये मुद्रा आपके बच्चों की करियर के लिए बहुत, उनका स्पिरिट क्या है समझ में आएगा तो बच्चों को छोड़ो, पहले हमें हमारा स्पिरिट समझ में आना चाहिए, हमें क्या करना है। बहुत बार हमें ही पता नहीं है कि क्या करना है। मतलब 90 साल में भी हम हमारे जीवन में अगर अनसेटिस्फाइड है तो हमें स्पिरिट पता नहीं। जिसको स्पिरिट पता चला, सेटिस्फाइड। मुझे मेरा स्पिरिट पता चला, आई एम एंजॉइंग द एवरी मोमेंट। मैं ये कब कह सकता हूं? नो कंप्लेंट्स एट ऑल। हम बोलते तो जरूर है, हम क्या बोलते हैं जनरली? हम तो कहीं पे एडजस्ट हो जाते हैं। आई एम नॉट टीचिंग द एडजस्टमेंट, आई एम टीचिंग द एक्सेप्टेंस एंड एंजॉयमेंट। एक्सेप्टेंस मोड पे जब आप जाते हैं तो आप एंजॉय करते हैं सच। एडजस्टमेंट मतलब कहीं अभी थोड़ी सी स्माइल गायब है, इज्जत अभी चलो ठीक है एडजस्ट कर लेंगे। लाइफ इज एडजस्टमेंट और एक्सेप्टेंस। एक्सेप्टेंस है, लाइफ को एक्सेप्ट ही करना पड़ेगा। जो चीजें हैं हो रही है, इट जस्ट हैपनिंग, ये घट रहा है और हम क्या है? साक्षी है। हो रहा है, देख रहे, रोल मिला है, प्ले कर रहे। अभी भूख लगी है, खा रहे, एंजॉय। तकलीफ नहीं देगा बिस्किट आपको। कौन कहता है बिस्किट तकलीफ देता है? बिस्किट इज नॉट बैड, हमारे उसकी तरफ देखने का नजरिया गलत है। आई एम नॉट प्रमोटिंग द बैड हैबिट्स, क्योंकि मैंने सब पंचगव्य सब किया है। मतलब मुझे मालूम है कि आज ह्यूमन जिस व्यवस्था में जी रहा है उसमें आपको स्वीकार भाव से जाएंगे तो तकलीफ नहीं होगी। अगर आपके जीवन में स्ट्रगल है, एंजॉय दैट स्ट्रगल, एंड जस्ट एंजॉय दैट लाइफ। देखो आपने कुछ ना कुछ तो स्ट्रगल करके यहाँ पे पहुंचे ना। ऐसा थोड़ी आपको ये पोजीशन मिली है पैसे की हो या कोई भी हो। अभी उस मेमोरीज को आप याद करते हैं तो आपको दुख होता है या कभी कभी आप हंसते हैं। आपको ऐसा भी होता होगा, ये इतना टेंशन लेने की जरूरत नहीं थी उस टाइम पे। दैट इज द स्माइल।